शाळकरी मुलावर गायीनं केलेल्या हल्ल्यामुळे नाशिकमधील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता। याआधी देखील निरंजन पार्क मर्चंट बँकेसमोर शोभा जोशी या महिलेवर 5-6 गायींनी जोरदार हल्ला चढवला। या हल्ल्यातनं त्या थोडक्यात बचावल्या होत्या। या घटनांमुळे नाशिककरांमध्ये मोकाट जनावरांची दहशत पसरली। मोकाट जनावरांना आवर घालण्यासाठी नागरिकांनी अनेकदा पालिकेकडे तक्रारी केल्या, मात्र काहीच उपयोग होत नव्हता। झी 24 तासनं या संदर्भात केवळ बातमीच दाखवली नाही, तर पालिकेकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू केला। अखेर झी 24 तासच्या पाठपुराव्याला यश आलं आणि पालिका प्रशासन खडबडून जागं झालं। पालिकेनं मोकाट जनावरांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे। केवळ मोकाट जनावरं पकडूनच नव्हे, तर जनावरांच्या मालकांवर देखील आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे नाशिककरांनी समाधान व्यक्त केलंय। प्राण्यांविषयी काम करणाऱ्या संघटना आहेत, त्यांच्याशी स्वतःहून संपर्क साधून जिथे उपद्रव करणारे मोठे जनावर आहेत तर त्यांच्यावर आपण पकडून किंवा त्यांच्यावर याच्यावर नियंत्रण करण्याचे प्रयत्न केलेला आहे। तसंच 1 व 2 अशा गायी आपण पकडलेल्या पण आहेत। जे काही मालक असतील तर त्यांना निश्चितच कायद्याप्रमाणे जी काही तरतूद आहे त्याप्रमाणे आपण कायदेशीर एक गुन्हा नोंदवू किंवा काही समज असेल तर त्या पद्धतीने पूर्ण कारवाई करणार आहोत। त्या हल्ल्यासंदर्भात आम्ही झी 24 तासच्या टीमला आम्ही तात्काळ फोन केला आणि झी 24 तासने या ठिकाणी तात्काळ येऊन या हल्ल्यासंदर्भात जे घटना घडली त्याचं फुटेज दाखवलं आणि सतत ती बातमी लावून धरली। त्यामुळे ह्या नाशिक महानगरपालिकेच्या झोपलेल्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी ती जाग आणून दिली। एका शालेकरी मुलावर जो हल्ला झाला त्याच्यानंतर ही कोणी अधिकारी न येता आम्ही झी 24 तास यांना संपर्क केला आणि तत्काळ झी 24 तास यांनी फॉलोअप घेऊन त्या ठिकाणी येऊन त्या मुलाची कशी हॉस्पिटलमध्ये नेणं वगैरे सर्व गोष्टी करणं आणि आता याच्यानंतरसुद्धा ते मोकाट जनावरांनी उचलण्याची कारवाई चालू झालेली आहे आणि मी झी 24 तासचे आभार मानतो।